श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आज आपण एक अतिशय सुंदर आणि जीवन बदलून टाकणारा संदेश ऐकणार आहोत. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती काहीतरी शिकवून जाते. भक्तांनो, आपल्या आयुष्यात अनेक लोक येतात. काही लोक आपल्याला खूप आनंद देतात, काही लोक आपल्याला प्रेम देतात, काही लोक आपल्याला साथ देतात, तर काही लोक आपल्याला दुःख देतात. काही लोक आपल्या मनावर जखमा करून जातात. पण कधी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का? ही माणसे माझ्या आयुष्यात आलीच का? स्वामी सांगतात, या सृष्टीत काहीही विनाकारण घडत नाही. झाडावरून पडणारे पान सुद्धा परमेश्वराच्या इच्छेशिवाय पडत नाही. मग तुमच्या आयुष्यात येणारी माणसे कशी काय विनाकारण असतील? प्रत्येक व्यक्ती एका कारणासाठी येते. काही व्यक्ती आपल्याला प्रेम शिकवण्यासाठी येतात, काही व्यक्ती आपल्याला संयम शिकवण्यासाठी येतात, काही व्यक्ती आपल्याला स्वतःची किंमत समजावून देण्यासाठी येतात, आणि काही व्यक्ती आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येतात. आज तुम्ही ज्या व्यक्तीमुळे दुःखी आहात, कदाचित तीच व्यक्ती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा ठरलेली असेल. स्वामी म्हणतात, जे लोक तुमच्यावर प्रेम करतात त्यांचे आभार माना, पण जे लोक तुम्हाला त्रास देतात त्यांचेही आभार माना. कारण प्रेम करणारे लोक आनंद देतात आणि त्रास देणारे लोक अनुभव देतात. अनुभव हा जीवनातील सर्वात मोठा गुरु असतो. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तुम्हाला जर स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. भक्तांनो, लहानपणी आपल्याला चालायला शिकताना किती वेळा पडावे लागले? अनेक वेळा. पण आपण चालणे सोडले का? नाही ना. कारण प्रत्येक पडणे आपल्याला उभे राहायला शिकवत होते. तसेच आयुष्यात भेटणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवत असते. काही लोक आपल्या आयुष्यात फक्त काही दिवस राहतात, काही महिने राहतात, काही वर्षे राहतात आणि काही आयुष्यभर राहतात. पण प्रत्येक व्यक्ती आपल्याला काही ना काही देऊनच जाते. कधी आठवणी, कधी धडे, कधी अनुभव, कधी प्रेरणा आणि कधी जीवन जगण्याची नवी दिशा. स्वामी म्हणतात, एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली म्हणून दुःखी होऊ नका. कारण कधी-कधी देव काही लोकांना तुमच्यापासून दूर करतो. कारण ते तुमच्या भविष्यासाठी योग्य नसतात. ज्या गोष्टी आपण गमावल्या असे वाटते, त्या कधीकधी आपल्या भल्यासाठीच दूर झालेल्या असतात. तुम्ही मागे वळून बघा. आज तुमच्या आयुष्यात अशा किती व्यक्ती असतील ज्यांच्यामुळे तुम्ही रडलात, पण आज त्याच अनुभवांमुळे तुम्ही अधिक मजबूत झालात. यालाच जीवन म्हणतात. स्वामी सांगतात, कोणत्याही व्यक्तीबद्दल मनात द्वेष ठेवू नका. कारण द्वेष ठेवला की सर्वात जास्त नुकसान स्वतःचे होते. द्वेष मनाची शांती हिरावून घेतो. राग मनाला जाळतो, पण क्षमा मनाला मुक्त करते. ज्यांनी तुम्हाला दुखावले आहे त्यांना क्षमा करा. त्यांच्यासाठी नाही, तर स्वतःच्या मनःशांतीसाठी. कारण शांत मनातच स्वामींची कृपा उतरते. भक्तांनो, कधीकधी आपण एखाद्या व्यक्तीवर खूप विश्वास ठेवतो. आपले सर्व काही त्यांच्यासोबत शेअर करतो. पण एक दिवस तीच व्यक्ती आपल्याला धोका देते. त्या क्षणी खूप वेदना होतात. पण स्वामी म्हणतात, त्या व्यक्तीने तुमचे नुकसान केले नाही. त्या व्यक्तीने तुम्हाला एक अमूल्य धडा दिला.
लोकांना विश्वास ठेवा, पण स्वतःला विसरून नाही. प्रेम करा, पण स्वतःची किंमत कमी करून नाही. मदत करा, पण स्वतःचे नुकसान करून नाही. हा धडा ज्याला समजला तो आयुष्यात कधीच पूर्णपणे तुटत नाही, कारण त्याला स्वतःची किंमत कळलेली असते. स्वामी म्हणतात, जगातील सर्वात मोठे सामर्थ्य म्हणजे आत्मविश्वास. आणि अनेक वेळा हा आत्मविश्वास आपल्याला दुःखातूनच मिळतो. म्हणून दुःखाला शाप समजू नका, ते एक प्रशिक्षण आहे. देव तुम्हाला अधिक मजबूत बनवत आहे याची खूण आहे. आज जर तुमच्या आयुष्यात कठीण काळ चालू असेल तर घाबरू नका, कारण रात्र जितकी काळी असते तितकीच पहाट उजळ असते आणि अंधारानंतर प्रकाश नक्की येतो. स्वामी समर्थांचा आशीर्वाद ज्याच्यावर असतो त्याला उशीर होऊ शकतो, पण अंधार कायम राहत नाही. म्हणून धीर धरा, विश्वास ठेवा आणि प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकण्याची वृत्ती ठेवा, कारण प्रत्येक भेट ही परमेश्वराने पाठवलेला एक संदेश असतो. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भक्तांनो, जर एखादी व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर दुःखी होऊ नका, कारण हिरा आपली किंमत काचेला समजावून सांगत नाही. हिरा हा हिराच असतो. तसेच तुमची किंमत कोणाच्या मतावर अवलंबून नसते. तुमची किंमत परमेश्वराने ठरवलेली असते आणि ती अमूल्य असते. स्वामी म्हणतात, जे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात त्यांची कदर करा. जे लोक तुमची साथ देतात त्यांचे आभार माना. आणि जे लोक तुमच्यापासून दूर गेले त्यांना मनापासून माफ करा, कारण क्षमा हीच खरी मुक्ती आहे. ज्या दिवशी तुम्ही भूतकाळातील ओझे खाली ठेवता त्या दिवशी तुमच्या जीवनाचा नवा अध्याय सुरू होतो. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, कोणाबद्दलही कटुता ठेवणार नाही. प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकणार, प्रत्येक अनुभवाला गुरु मानणार आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवणार. कारण स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. भक्त हो, हा संदेश तयार करणं, तुमच्यापर्यंत पोचणं हे फक्त आणि फक्त मी एक माध्यम आहे. बाकी सर्व स्वामींची इच्छा, स्वामींची कृपा, स्वामींची लीला. कारण स्वामींच्या आज्ञेशिवाय कोणतीही गोष्ट होणे अशक्य आहे. श्री स्वामी समर्थ.